श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले शांतनोपाख्यान पर्व आणि त्यातल्या कथा पुढे वाचायला सुरुवात करूया. धृतराष्ट्राला 100 पुत्र कसे झाले ते काल आपण कथा वाचली. आज आता धृतराष्ट्राच्या 100 पुत्रांची नावं इथे वैशंपायन जन्मेजयाला सांगतात, ती आपण वाचूया. जन्मेजय म्हणाला, धृतराष्ट्राच्या 100 पुत्रांची नावे आपण त्यांच्या ज्येष्ठतेला अनुसरून अनुक्रमाने मला सांगावी. यावर वैशंपायन म्हणाले, दुर्योधन, युयुत्सु, दुःशासन, दुस्सह, दुःशल, जलसंध, सम, सह, विंद, अनुविंद, दुर्धर्ष, सुबाहु, दुष्प्रदर्शन, दुर्मर्शन, दुर्मुख, दुष्कर्ण, कर्ण, विविंशती, विकर्ण, शल, सत्व, सुलोचन, चित्र, उपचित्र, चित्राक्ष, चारुचित्र, शरासन, दुर्मद, दुर्विगाह, विवित्सु, विकटानन, ऊर्णनाभ, सुनाभनंद, उपनंद, चित्रबाण, चित्रवर्मा, सुवर्मा, दुर्विमोचन, आयोबाहु, महाबाहु, चित्रांग, चित्रकुंडल, भीमवेग, भीमबल, बलाकी, बलवर्धन, उग्रायुध, सुषेण, कुंडधार, महोदर, चित्रायुध, निषंगी, पाशी, वृंदाकर, दृढवर्मा, दृढक्षत्र, सोमकीर्ती, अनुदर, दृढसंध, जरासंध, सत्यसंध, सद, सुवाक, उग्रश्रवा, उग्रसेन, सेनानी, दुष्पराजय, अपराजित, कुंडशाई, विशालाक्ष, दुराधर, दृढहस्त, सुहस्त, वातवेग, सुवर्चस, आदित्यकेतू, बव्हाशी, नागदत्त, उग्रयाई, कवची, क्रथन, कुंडी, कुंडधार, धनुर्धर, उग्र, भीमरथ, वीरबाहू, अलोलुप, अभय, रौद्रकर्मा, दृढ रथाश्रय, अनाधृष्य, कुंडभेदी, विरावी, चित्रकुंगल, प्रमथ, प्रमाथी, दीर्घरोम, वीर्यवान, दीर्घबाहू, महाबाहू, व्यूढोरस, कनकध्वज, कुंडाक्षी, विरजा असे 100 पुत्र आणि 121 दुःशला नावाची कन्या यांची नावे त्यांच्या जन्माच्या अनुक्रमाने मी तुला सांगितली आहेत. धृतराष्ट्राचे हे सारेच पुत्र अतिरथी महारथी होते. सगळेच युद्धशास्त्रात पारंगत होते, वेदविद्येत पारंगत होते आणि सर्व अस्त्रांमध्ये प्रवीण होते. योग्य वेळी धृतराष्ट्राने त्यांचा अनुरूप भार्यांशी विवाह लावून दिला. तसेच आपली कन्या दुःशला हिचाही विवाह धृतराष्ट्राने योग्य समयी विधीप्रमाणे जयद्रथाबरोबर केला. आता आपण पांडू मृगचर्या करीत असताना वनामध्ये त्याला एका मृगाने शाप दिला. तो शाप का दिला याची कथा आता आपण, आणि तो शाप कोणता होता ते आता आपण वाचूया. जन्मेजय म्हणाला, आपण ब्रह्मवादी आहात. धृतराष्ट्राचे पुत्र मानव असतानाही महर्षी व्यासांच्या प्रसादाने त्यांची
अमानुष्य म्हणजे अद्भुत चमत्कारपूर्ण उत्पत्ती कशी झाली हे आपण मला सांगितले. त्यांची नावेही श्रेष्ठ कनिष्ठ भावाला अनुसरून आपण सांगितली. ती मी काळजीपूर्वक ऐकली. आता मला आपण पांडवांची नावे सांगावी. सर्व पांडव इंद्राप्रमाणे पराक्रमी होते आणि देवांचे अंश होते असे आपण मला अंशावतरणाच्या प्रकरणी सांगितले होते. अतिमानुष्य अघटित कर्मे करणाऱ्या त्या पांडवांच्या जन्माचा वृत्तांत ऐकण्याची मला उत्कंठा लागून राहिली आहे. तरी महर्षे, आपण मला हा वृत्तांत कथन करावा. यावर वैशंपायन म्हणाले, असंख्य वन्य पशूंची व श्वापदांनी गजबजलेल्या घोर अरण्यामध्ये राजा पांडू संचार करीत असता रतिक्रीडा करीत असलेले हरिणांचे एक जोडपे त्याला दिसले. ते दिसताच त्याने सुवर्णाचे पीस असलेले 5 अतिशय वेगवान तीक्ष्ण बाण त्या मृगावर आणि मृगीवर सोडले आणि त्याने त्या दोघा हरिणांना जखमी केले. वस्तुतः एक तपोधन तेजस्वी ऋषीपुत्र मृगरूप धारण करून मृगीचे रूप धारण करणाऱ्या आपल्या भार्येबरोबर रममाण झाला होता. मृगीबरोबर रममाण झालेला असताना पांडूचा बाण लागता क्षणीच मृग जमिनीवर खाली पडला. त्याचे सर्व शरीर छिन्नविच्छिन्न झाले. पण त्याही अवस्थेत तो मनुष्यवाणीने विलाप करू लागला आणि पांडूला उद्देशून म्हणाला, काम आणि क्रोध यांच्या पूर्ण आहारी गेलेले, बुद्धीचा अंशही नसलेले आणि पापासक्त पुरुष सुद्धा असले निर्घृण कर्म कधीही करीत नाहीत. प्रज्ञा कितीही उच्च प्रतीची असली ती दैवावर कधीच मात करू शकत नाही. उलट दैवच प्रज्ञेवर मात करते. घटना वस्तुतः दैवाच्याच प्रभावाने घडत असतात, पण प्रज्ञावंत मनुष्याला मात्र हे उमजत नाही आणि हे माझ्यामुळेच घडले आहे असे त्याला वाटत असते. धर्मशील पुरुषांनी भरलेल्या विख्यात कुळामध्ये तुझा जन्म झाला असता कामाच्या व लोभाच्या आहारी गेल्यामुळे हे राजा तुझी बुद्धी अशी कशी चळली. पांडू म्हणाला, शत्रूंचा वध करण्याच्या बाबतीत राजांची जी वृत्ती असते तीच मृगांचा वध करण्याच्या बाबतीतही असते. म्हणून हे मृगा, हे ध्यानात न घेता तू जे काही मला दूषण देत आहेस ते बरोबर नाही. मृगांचा वध सरळ सरळ करता येतो किंवा त्यांना फसवूनही करता येतो. कोणताही मार्ग पत्करण्याची राजांना मुभा असते. म्हणून तू मला विनाकारण दोष का देत आहेस? अगस्त्य ऋषींनी सत्र आरंभिले असता देवतांना अर्पण करण्याच्या हेतूने त्यांनी सर्व अरण्यवासी मृगांना उद्देशून प्रोक्षण केले आणि मृगांची महारण्यामध्ये हिंसा केली. हे जे त्यांनी केले ते श्रुतीप्रणीत धर्माला अनुसरूनच केले. मग तू आम्हालाच का दोष देत आहेस? अगस्त्यांनी शत्रू मारणा मंत्र उच्चारून मृगांच्या मांसाचा अपूप म्हणजे घारगा तयार केला. याच पद्धतीने आम्ही राजे मृगांचा वध करीत असतो. मृग म्हणाला, शत्रू अडचणीत सापडलेला असता म्हणजे लढताना त्याच्या हातातील शस्त्र खाली गळून पडले असता प्रतिष्ठित वीर त्याच्यावर बाण सोडत नाहीत. शत्रूंच्या वधाचा खरा संयम संग्रामाचाच होय. म्हणून संग्रामातील वधाचीच नित्य प्रशंसा केली जाते. पांडू म्हणाला, मृग बेसावध असतो की सावध असतो, अनेक प्रकारच्या घातक उपायांनी त्यांचा वध करावयास कसलीही हरकत नसते. मग हे मृगा, मला तू का दूषण देत आहेस? मृग म्हणाला, राजा, मृगांचा वध करण्याचा मी निषेध करीत आहे. तो माझ्या स्वतःच्या पुरताच आहे असे मानू नकोस. पण मी रतिक्रीडेमध्ये मग्न असता तू अतिशय क्रूरपणे माझ्यावर बाण सोडलास. याबद्दल माझी तक्रार आहे. रतिक्रीडा सर्व प्राण्यांना अत्यंत प्रिय असते आणि भूतमात्राचे कितीही रतिक्रीडेत सामावले
आणि भूतमात्राचे हितही रतिक्रीडेत सामावलेले असते. वनामध्ये रतिक्रीडा करीत असलेल्या मृगाचा वध करावा असे कोणाला तरी वाटेल का? हे राजेंद्रा, या मृगीबरोबर मी रतिक्रीडा करीत होतो. मला पुरुषार्थच साधावयाचा होता, म्हणजे संतती निर्माण करावयाची होती, आणि हा माझा उद्देश तू पूर्णपणे विफल करून टाकलास. नित्य पवित्र कर्माचे आचरण करणाऱ्या पौरवांच्या वंशामध्ये तुझा जन्म झाला आहे. हे अत्यंत निर्घृण, सर्व जगाने निंदिलेले, स्वर्गप्राप्तीच्या मार्गात अडथळा आणणारे, कीर्तीला कलंक लावणारे अत्यंत धर्मविरोधी कर्म तुला शोभून दिसत नाही. तुला धर्मशास्त्राचे तत्त्व चांगले माहीत आहे. विशेषतः स्त्रीभोगांचे तत्त्व तर तू उत्कृष्ट जाणतोस. तुझी योग्यता देवांप्रमाणे आहे, म्हणून स्वर्गप्राप्तीच्या आड येणारे असले निंद्य कर्म तू करावयास नको. खरे म्हणजे घातक कृत्य करणाऱ्या पापाचरणी, तीनही पुरुषार्थांचा अनादर करणाऱ्या माणसांचे तूच नियंत्रण करावयास पाहिजे. मृगवेश धारण करणाऱ्या, कंदमुळावर जगणाऱ्या, अरण्यामध्ये वास्तव्य करणाऱ्या, नित्य मनोनिग्रही असलेल्या माझ्यासारख्या निरपराध मुनीचा वध करून तू काय बरे मिळवलेस? तू माझा वध केला आहेस, म्हणून मी तुला शाप देत आहे. एक स्त्री आणि एक पुरुष मैथुन कर्मामध्ये मग्न असता त्यांचा वध करण्याचे निष्ठुर कृत्य ज्या अर्थी तू केले आहेस, त्या अर्थी तू स्वतः कामासक्त झाला असता तुझ्यावरही असाच मरणाचा घोर प्रसंग ओढवेल. वस्तुतः तपश्चर्येने पावन झालेला मी किंदम नावाचा ऋषी आहे. मनुष्यांची लाज वाटल्यामुळे मी मृगरूप धारण केले, आणि तसेच मृगरूप धारण करणाऱ्या माझ्या भार्येबरोबर मी समागम केला. मृगाचे रूप धारण करून मी गहन अरण्यामध्ये मृगांच्या बरोबरच आजपर्यंत संचार करीत आलो. पण हा मृगरूपधारी मुनी आहे हे तुला माहीत नसल्यामुळे ब्रह्महत्येचे पातक तुला लागणार नाही. असे असले तरी कामासक्त झालेल्या मृगरूपधारी माझा तू वध केलास. अविचारी राजा, तुला या दुष्कृत्याचे असेच फळ भोगावे लागेल. कामासक्त होऊन तू तुझ्या प्रियेबरोबर जेव्हा समागम करू लागशील, तेव्हा समागमाच्या अवस्थेतच तुझे मरण ओढवेल, आणि तुझ्या निधनाच्या समयी ज्या भार्येबरोबर तू समागम करीत असशील ती कोणत्याही प्राण्याला न टळणाऱ्या यमाच्या राजधानीत गेलेल्या तुझ्या मागोमाग सती जाईल. मी सुखाने रममाण झालो असता तू मला दुःख प्राप्त करून दिलेस. आता तू जेव्हा सुखाच्या राशीवर असशील तेव्हा तुझ्यावरही असाच दुःखाचा घाला पडेल. वैशंपायन म्हणाले. असे बोलून तो मृगरूपधारी ऋषी दुःखाने पराकाष्ठेचा व्याकुळ झाला आणि त्याने जीवन संपवले. आणि त्याच क्षणी पांडू तसाच दुःखाने व्याकुळ झाला. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.